महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर गारगोटी या राज्यमार्गावरील कळंबा ते निगवे खालसा या रस्त्याच्या कामासाठी 24 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून या रस्त्याचं काम पूर्ण झालंय। या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज कळंबा इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कळंबा परिसरातील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे आणि माजी सरपंच शिवाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी सत्ता नसतानाही मोठा निधी उपलब्ध करून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। सर्व प्रलंबित कामं मार्गी लावून कळंबा परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून मोठी विकास कामं आम्ही करत आहोत। ही विकास कामं रोखण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला जातोय, मात्र त्यावर मात करत आम्ही विकास कामांचा डोंगर उभा केला असल्याचं सांगून या रस्त्यामुळे दळणवळणात सुलभता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी सरपंच सुमन गुरव, उपसरपंच विकास पोवार बावडेकर, माजी सरपंच विश्वास गुरव, माजी सरपंच सागर भोगम, गव्हर्नमेंट सर्वंट्स बँकेचे संचालक शशिकांत तिवले, चंद्रकांत पोवार बावडेकर, करवीर पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी पाटील, कळंबा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।